हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना, हा जो व्लॉग आहे तो आहे नवरात्रीतला. आजचा दिवस होता अष्टमीचा आणि अष्टमीच्या दिवशी मी हा व्लॉग शूट केला. पण 2-4 दिवस झाले व्लॉग तुम्हाला आले नाही. त्याचं कारण मी पुढे दिलेलं आहे. खूप मोठं कारण होतं. मला थोडासा आराम पाहिजे होता. त्या गोष्टीसाठी मी थोडंसं स्किप केलं. तसं जर थंबनेलवरून तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल, तरी पण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला नक्की सगळं काही समजेल. तर इथे माझं सकाळी सकाळी उठली होती. आज मला ओटी वगैरे भरायची होती, उपवास होता. त्यानंतर इथे झाडून घेतलं आणि नंतर पाणी वगैरे छान टाकून घेतलं. नंतर रांगोळीसुद्धा काढून घेतली. हे जे कामं आहे ना, हे आधी आटोपले मुलं वगैरे उठायच्या आधी. तर खूप छान वाटते. त्यामुळे नित्यक्रम माझा आता हाच ठरलेला आहे. कितीही उशीर जरी झाला, पण पहिले पटकन झाडू घेऊन बाहेरच्या अंगणामध्ये यायचं, झाडायचं, पाणी टाकायचं, छान अशी रांगोळी काढायची. जर रांगोळी वाटली तर नंतर काढते, पण कधी-कधी मी पाणी टाकल्यावरच काढून घेते लागल्या हाताने. नाहीतर मग ते विसरलं की मग खूप उशीर झाला की ते काढूशा पण वाटत नाही. कधी-कधी असंच होत आहे गोंधळामुळे, पण रोज शक्यतो मी काढण्याचा प्रयत्न करते. तर इथे छान असं पाणी वगैरे टाकून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या इतक्या चक्रा होत आहे ना, नुसत्या सारख्या मागून पुढे, पुढून मागे असंच चालू असते हे. मुलं झोपलेले होते त्याच्यामुळे ना, पहिले मी झाडझूड घरातून काढली, म्हणजे पूर्ण घर झाडून काढलं आणि त्याच्यानंतरच बाहेरचं अंगण जे आहे ते आवरायला घेतलं होतं. म्हणून ते आतमधलं काही शूट घेतलं नाही, कारण अंधार भरपूर होता. आज लवकर उठली, मला ओटी वगैरे भरायची होती म्हणून. तर इथे पोछासुद्धा मी लावून घेत आहे आणि बघू शकता स्मितू आणि रिधू दोघं पण मस्त छान असे निवांत झोपलेले आहे. कारण त्यांचे पप्पा नसले की मला थोडेसे फास्ट कामं करावे लागते. त्यांची ड्युटी आजच्या दिवशीसुद्धा बाहेरच होती आणि 2-3 दिवस होते, तेव्हा मग आज भरते उद्या भरते करून ते माझंच राहून गेलं. आणि असो, अष्टमीचा जो दिवस आहे तो एक खूप चांगला मानला जाते नवरात्रीतला. तसे तर 9ही दिवस खूपच चांगले, पण या दिवशी भरली तर आणखीनच आपल्याला छान वाटते. तर इथे बघू शकता 7:30चा दरम्यान टायमिंग आहे हा. तर इथे माझं सगळे जे काही कामं आहे क्लिनिंगचे ते आटोपले. फक्त जे काही मागचे भांडे वगैरे आहे 2-4 थोडेसेच आहे ते बाकी आहे. आणि त्याच्यानंतर थोडेसे कपडे, म्हणजे आता थोडेसे म्हणायला हरकत नाही, कारण मुलांचे रात्रीचे वगैरे असते आणि मुलांचे कपडे ते जास्त मोठे मोठे नसते, त्याच्यामुळे थोडेसेच असते. हे जर असले की खूप कपडे काढते, कारण सकाळी ग्राउंडला वगैरे गेले की त्यांचं ते असतेच पूर्ण लोअर, अप्पर, टी शर्ट सगळ्या गोष्टी धुवून पाहिजे रोजच्या रोज असं असते. त्यानंतरनं बाकीचे कामं आटोपले, अंघोळसुद्धा केली आणि पटकन इथे बनवत आहे मी साबुदाणा. कुठलाही उपवास असो, मिठाचा करते, म्हणजे मीठ खाते मी. जिरं पण आमच्यामध्ये चालते उपासाला. बऱ्याचदा 1-2 कमेंटसुद्धा होत्या की जिरं वगैरे चालते का, पण आमच्यामध्ये खातात. आणि निरंकाळ म्हटलं तर फ्रुट्सवर वगैरे नुसतं राहणं होत नाही, दूध जरी घेतलं तरी पण. तर इथे शूट करायला घेतला आणि स्टोरेज फुल झाला. त्याचे थोडेफार कामं आटोपले आणि मोबाईलचा जो स्टोरेज आहे ना, तो पूर्णपणे फुल झाला होता, त्याच्यामुळे तो डिलीट करत बसली. त्यानंतर ना, आता घरातली पूजा जस्ट केली आणि 2 बाया आल्या मागायसाठी. तर त्यांना देऊन दिलं छान मस्त हळदी कुंकू लावून. आणि बघा, आज अष्टमीचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपण मानो नाही मानो अशा दिवशी जर असं अचानक जर होत असेल की यायचं आणि छान अशा पद्धतशीर दारात बसल्या, बाकी मागणीवाल्या कशा गेटवरच ओरडत राहते, बाई देणं देणं असं वगैरे, पण ह्या आल्या बसल्या तर एक देवीचंच रूप मानायलासुद्धा हरकत नाही आहे. तर मी मस्त असं स्वखुशीने जे द्यायचं होतं ते दिलं आणि शिदंसुद्धा मागत होत्या, तर तांदूळ वगैरे दिले. तर असं केलं. तर चला, आता ना मला ओटी भरायलासुद्धा जायचं आहे. नवरात्र मी केली नाही, पण आज माझा 2ही टायमाचा उपवास आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे असं की उपवासाच्या दिवशी नवरात्र देवीसाठी आपण एवढं केलं उपवास वगैरे आणि त्या दिवशी असं घडून आलं. तसं तर मागाला येणं जाणं चालूच राहते, पण आजच्या दिवशी योग जर जुळून आला ना, तर अजूनच मला वेगळं वाटत आहे. तर छान वाटते वेगळं म्हणजे. तर चला, आता 10:30 वाजले. आता केस नाही का सकाळी मी गडबडीत धुतलेच नाही आणि ओटी भरायला जायचं आहे, म्हणून पहिले केस धुते आणि त्याच्यानंतर तयारी करून साडी वगैरे घालून ओटी भरायला जाते. तर चला. तर त्यांना आज आहे नवरात्रीचा अष्टमीचा दिवस आणि गुलाबी रंग होता. म्हटलं चला, गुलाबी प्रॉपर आहे, पण ती खूप जास्त हेवी आहे बरजरीची, त्याच्यामुळे ही येते मिळती जुळती अबोली कलरची. तर ही साडी वेअर केली आणि आता तुम्हाला दाखवते ओटीसाठी कुठलं कुठलं सामान घेतलं आहे. साधा सिंपल मेकअप केला, गंध पावडर म्हणतो ना आपण तसं, फक्त लिपस्टिक वगैरे लावलेली आहे. तर चला, बॅक कॅमेराने दाखवते. तर हे बघा, इथे पहिले ना नाडापुडी अशी पिवळ्या कलरच्या याच्यात यायची, त्याला आरसा वगैरे राहायचा, पण आता हे असं आलं दुर्गादेवीच्या ओटीचं सामान म्हटलं तर. त्यानंतर ब्लाऊज पीस, नारळ,
दक्षिणा आपल्याला जेवढं वाटते तेवढं. त्यानंतर बांगड्या घेतलेल्या आहे, अगरबत्ती, याच्यामध्ये कापूर आहे, इकडे हळदी कुंकाचे सगळे गुलाल बुक्का वगैरे असे पॅकेट्स आहे. त्यानंतर हे आहे खारीक, असं 5 याचं विकतच मिळते डायरेक्ट. आणि त्यानंतर चिरंजी नाही आहे म्हणून मग आता घरची ही साखर घेतलेली आहे मी. तर चला आता हे सगळं एका याच्यात घेते मी पॉलिथिनमध्ये आणि निघते. निघालेला आहो आणि याने बघा मी लिपस्टिक लावली म्हणून याने पण लावली होती वाटते, तर मिटवली मी आता. चला निघते आता, पिशवी घेतलेली आहे आणि पटकन येते. हो चला. तर आता आली मी ओटी भरून. 12 वाजत आहे. आता परत चेंज वगैरे केलं की लगेच मी तुला आणायला सुद्धा जावं लागते. तर तिथे व्हिडिओ वगैरे काही घेता नाही आला, बाया बसून होते, चांगलं नाही वाटलं की व्हिडिओ घ्या. पण फोटो घ्यायला लावले मी, तर फोटो नक्की शेअर करेल. एरियातलंच आहे पण चांगलं नाही वाटत ते कसं व्हिडिओ वगैरे नेहमी, त्याच्यामुळे नाही घेतला. तर चला आता ना रिदूला एक ॲपल कट करून देते, म्हणजे तो खाते. आपल्या रिदूला मी ॲपल कट करून दिला आणि साडी जी आहे ना ती आता चेंज करते, कारण साडीवर मला काही जमत नाही गाडी वगैरे. आणि स्मितूला आणायला जायचं आहे, नाहीतर ठेवली असती थोडा वेळ. कसं आपण कधी घालत नाही आणि एखाद्या वेळा घातलं तर ठेवशे वाटते, पण आता पर्याय नाही आहे. असं छान वाटत आहे आज मस्त. तर चला थोडं तर ना आता कुठलाच वेळ न वाया घालवता मी बनवते. कणिक भिजवून ठेवते, कारण भाजी बनलेली आहे चटणी टमाटरची स्मितूसाठी, पण हे नाही बनवलेलं आहे मी, चपात्या पोळ्या. तर कणिक भिजवून ठेवते आणि लगेच निघते, कारण तिकडून आल्यावर मग गरम गरम त्याला बनवून देता येते, पण आता होणार नाही म्हणून मग नंतरच करेल एक दिवस असाही. तर चला पटकन चेंज करते आणि स्मितूला घ्यायला जाते. अष्टमीचा दिवस माझा खूप छान झाला, पण नवमीच्या दिवशी माझ्यासोबत असं काही घडलं की मग न मला म्हणजे असं समोर व्हिडिओ करावासंच वाटत नव्हता. तर नवमीच्या दिवशी मी जो चौक आहे ITI चौक, तिथे न गाडी घेऊन पडलेली होती आणि पडल्यावर माझ्या टोंगळ्याला खूप म्हणजे असं जास्त नाही लागलं, पण तो जो रोडवरचा आपल्याला मार असतो ना तो खूप जास्त प्रमाणात त्रासदायक असते. सोबत आपल्या रिदू होता, रिदूच्या थोडंसं डोक्याला लागलं आणि स्मितूच्या पाठीला बॅग होती त्याच्यामुळे त्याला काहीच नाही लागलं. म्हणजे तो तशी तर गाडी जी आहे ना ही बघा तुम्ही, जो आपला ॲक्सिलेटरवाला हँडल आहे ना त्याच्यासमोरचं ते गोलबिंदू असते ना तो निघालेला आहे, तशा अँगलनी पडली म्हणजे समोरच्याच भारावर. त्याच्यामुळे ना मागच्या व्यक्तीला काही इजा झाली नाही. इवन मी पण टोंगळे टेकवले नसते ना तर मलाही काही त्रास झालेला नसता, पण मी जर टोंगळे काढून बाहेर पडली नसती तर रिदूला वाचवता आलं नसतं. असंच काहीतरी प्रकरण तिथे झालं. जेव्हा झालं ना ते, तेव्हा मलाही कळलं नाही की ते अशी मी पडली कशी, काय झालं, ओव्हरटॅक कसा केला. कारण समोरच्याची चुकी होती, त्याला पकडलं लोकांनी तिथे चौकामध्ये आणि त्याला विचारपूस केली, पण आपल्यासोबत कोणी माणूस वगैरे नव्हता त्याच्यामुळे तेवढं काही झालं नाही आणि थोडक्यात वाचलो सगळे, त्याच्यामुळे काहीच तेवढं इश्यू केला नाही. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी हे आले होते सकाळीच ड्युटीवरून. खरं तर त्याच दिवशी यांना सवलत मिळू शकत होती, पण यांचं असं होतं की सकाळी उद्या रिलीफ मिळणार, मग रात्री बाईकनी गेले होते त्याच्यामुळे मी येत नाही. तर म्हटलं असू द्या, एकतर संकटावर संकट नको म्हणून हे दुसऱ्या दिवशी आले. आणि दसरा यावर्षी खूप असा उदासीत होता, नाराजीत होता, असं खूप असं मन प्रसन्नतेने मी कुठलंच काहीच केलं नाही. छोटीशी रांगोळी काढली, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी मी दिवे वगैरे लावत असते रांगोळीवर दिवाळीसारखंच. तर पूजासुद्धा यांनीच केलेली होती, जे तुम्ही आता बघितली. पूजा पण यांनीच केली, कारण मी होती गाऊनवर, पायाला लागलेलं असल्यामुळे ना त्याला ट्यूब वगैरे लावून होता, तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हीच करा सगळं काही. आणि त्याच्यानंतर ना आमच्याकडे पद्धत आहे, जे मोठे व्यक्ती आहे किंवा मग आपले जे मिस्टर वगैरे आहे त्यांचे दसऱ्याच्या दिवशी पाय वगैरे धुतात, त्यांना अक्षित लावून सोनं वगैरे देतात. आपल्या घरी कोणी मृत व्यक्ती असेल त्यांच्या फोटोलासुद्धा, देवाला तर आपण देतोच. तर अशी आमच्याकडे पद्धत आहे विदर्भामध्ये. तर आता छान यांना पाय वगैरे धुवून मी अक्षित वगैरे लावत आहे आणि तिकडे रिदूचं तयारी करून दिल्यावर त्याला पण पाय धुवायचे आहे म्हणून तो शूज काढत आहे तिकडे. पण ना स्मितूचं तसं नाही आहे, त्याचं असं आहे की मुलं छान बाहेर तयारी करून आहे ना मग मी पण जाते, असं त्याचा गोंधळ चालू असते. काही दिवसांनी रिदूचं पण असेल चालू तसंच. तर इथे ना त्यांचे पाय धुतलेलं पाणी जे आहे ना ते तिथेच त्याने उलटवून टाकलं होतं. म्हणजे आता बघा पायाला त्रास आहे, त्याच्यातल्या त्याच्यात हे लेकरं ना खूप असं त्रास देतात. म्हणजे कितीही कमी असलं ना पण आराम जर आपल्याला जास्त मिळाला की लवकर ते रिलीफ मिळते. पण मी कुठलीच गोष्ट असं खूप असं झालं आहे, खूप मोठं असं आपण बिमार पडून बसायचं असं कधीच करत नाही. सण होता समोर, त्याच्यामुळे ना आपलं दुःख मनातच ठेवलं, जे काही आहे ते नाही दुखत करून सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी माझं इतकं अखळलं की मी कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट घेत नव्हती, असं झालेलं आहे माझ्यासोबत.
नो माझा दसऱ्याचा लुक खूप जुनी साडी आहे, पण हेच ब्लाऊज मला आता परफेक्ट होत होतं, त्याच्यासाठी हेच घातलं. तर अशी सिंपल साडी आहे. तर ना आता तयारी करून आम्ही निघत आहो देव्यांना सोनं द्यायसाठी. आमच्या इथे देवींना प्रत्येक देवीजवळ एरियात जाऊन सोनं वगैरे देतात. तर त्याच्यासाठी आम्ही आता निघालेलो होतो आणि योग चांगला की हे सुद्धा आलेले होते ड्युटीवरून. तसं तर राहत नाही, पण सणासुदीला खरंच खूप नशीब आहे माझं की कुठलाही सण असो घरी मिळतेच म्हणजे मिळतेच. आता माहीत नाही समोर दिवाळी कशी होते काय होते, कारण दिवाळीला इलेक्शनची जी आचारसंहिता आहे ना ती सुरू झालेली आहे आणि आता ड्युट्यांवर सुट्ट्यासुद्धा बंद केलेल्या आहे, म्हणजे कोणी रजेवर जाऊसुद्धा शकत नाही. बघू आता काय होते काय नाही. तसं तर फौजी वाईफ झालं, आमच्यासारख्या पोलीस वाईफ झाल्या किंवा इतर कुठले जे काही फोर्समधले क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातल्या लेडीजला असं सवय होऊन गेलेली आहे की एकटीच सणवार सगळे साजरे करायचे. त्यानंतर ना आमच्या एरियात देवीचं विसर्जन होतं, तर तिथे मी यांना घेऊन गेली होती. माझंही थोडंसं मूड फ्रेश आणि मुलांनासुद्धा चांगलं वाटेल यासाठी. तर कसा वाटला आजचा हा जो छोटासा व्लॉग आहे तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.